विनंती करतो स्वामी समर्थ वरळी संघ, त्यानंतर VI11 कल्याण आणि ब्लू स्टार, आपल्याला विनंती असेल आपण मंचासमोर यायचे। आज जावेद 11 ब्लू स्टार क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2024 एक भव्य दिव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा, पावसाळ्यातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली आणि दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सुहास माने आणि संपूर्ण आमचा मित्र परिवार ब्लू स्टार क्रिकेट क्लबचा खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटलं। आणि जर पाहिलं दरवर्षी ही स्पर्धा रवींद्र मात्रे मैदानामध्ये आयोजित केली जाते, परंतु काही कारणास्तव ही स्पर्धा आज धर्मवीर संभाजी मैदानामध्ये आयोजित केली गेली आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, सर्वप्रथम आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला वळण्याच्या आधी त्यांचं आभार मानणं हे महत्त्वाचं आहे। आणि तत्पूर्वी जर पाहिलं या स्पर्धेचा शुभारंभ पाटील सरांच्या हस्ते शुभ हस्ते हा स्पर्धेचा शुभारंभ झाला। त्यानंतर सामन्यांना सुरुवात झाली। अगदी 12 संघांनी, मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील सर्व संघांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला आणि चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। कोणत्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागलं नाही, त्याबद्दल सुहास माने व ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथपर्यंत आलात, चांगली स्पर्धा खेळलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। तसंच आयोजकांच्या वतीने मी लेट झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो आणि आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल। टीम जमा करणं, ट्रॉफ्या बघणं, प्राइज बघणं, स्पॉन्सर जमवणं, पंच जमवणं हे काही सोपं नसतं आणि ते करण्याचं काम यूट्यूबवर लाईव्ह ही स्पर्धा होती आपल्यासाठीच केलं आयोजकांनी। थोडीशी उशिरा झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु खूप चांगलं आयोजन नियोजन सुहास माने आणि ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आयोजकांचं विशेष कौतुक करतो आणि आता विशेष सन्मान आपण घेणार आहेत। या स्पर्धेसाठी आम्हाला विक्रोळी पोलीस ठाणे, स्थानिक रहिवासी, प्रभात मित्र मंडळ, तदनंतर पाहिलं तर BMC बृहन्मुंबईनगर पालिका त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। तदनंतर पाहिलं सर्व संघांनी सहकार्य केलं। पंच, आमचे ऑफिशियल पंच मनोज सर व बाबू सर यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। पूर्वी आणि आमचे ऑफिशियल पंच मनोज सर आणि बाबू सर, आपल्याला विनंती करतो, आपला इथे शुभ सन्मान केला जातो। आजच्या दिवसभरात आपण खूप चांगली कामगिरी केली आणि आमच्यापर्यंत चांगली डिसिजन पोचवली, चांगले डिसिजन पोचवले, त्याबद्दल आपल्या कार्याला सलाम आणि आपल्याला शुभचिन्ह सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येते। मनोज सर नितेश त्यांना सन्मानित करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। धन्यवाद मनोज सर। त्यानंतर बाबू सर, बाबू सर आपण असाल तर यायचं आहे लवकर। आणि महत्त्वपूर्ण कामगिरी बाबू सरांनी देखील केली होती। टीम जमवण्याचं जे कार्य केलं आणि दिवसभरात त्यांनी मैदानामध्ये उपस्थित राहून जी चांगली आमच्यापर्यंत डिसिजन पोचवलं, त्याबद्दल बाबू सरांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय। जर नसतील तर बाबूच्या वतीने कोणतरी यावं। मनोज सर आपल्यालाच विनंती करतो, बाबू सरांच्या वतीने मनोज सर त्यांचा सन्मान चिन्ह स्वीकार करतील, त्याची आपण काळजी घ्यायची। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या दोन्ही पंचांसाठी। एकदा खूप चांगली कामगिरी केली। आता सागर हिरे आपल्याला विनंती करतो आपण मंचावर यायचे। लाख मोलाचं सहकार्य सागर हिरे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला लाभलं आहे। सुहास माने आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे आणि धन्यवाद सागर। तदनंतर युवासेना चिटणीस व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रम कुबल आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर यायचं, आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे। दीपक यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। लाख मुलाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी लाभलं, त्याबद्दल त्यांचा शुभ सन्मान केला जातोय। धन्यवाद। प्रभात मित्र मंडळाचा आम्हाला व्यासपीठ लाभलं आणि सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय।
ज्ञानदेव हिरे साहेब आपल्याला विनंती करतो आपण मंचाजवळ यायचं. देखील ज्यांनी केलं आमचे मित्र अजित जाधव बाळा यांचा देखील इकडे शुभ सन्मान होतोय. सचिन चव्हाण यांच्या शुभ हस्ते तिथे सन्मानित केलं जात आहे. अजित जाधव बाळा यांना जबरदस्त समालोचन केलं. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आपल्याच विभागातील एक नामांकित समालोचन या स्पर्धेसाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आणि त्यांनी देखील एक चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं. आज सागरजी मोरे नाही आहेत परंतु स्पर्धेचा आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम केलंय. श्री साई स्पोर्ट शैलेश पाटील व पराग पाटील यांनी जे आम्हाला सहकार्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केलं त्याबद्दल त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. विनंती करतो तसेच आजच्या दिवसात आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला ते साऊंडचे सर्वेशा विशाल जावळे यांचं देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. सागर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. डीजे विशाल स्पर्धेसाठी अनेकांचा हातभार आम्हाला लाभला. त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला सहकार्य केलं आणि आमचे मित्र एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं ते आकाश पवार यांचं देखील लाख मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं. त्याबद्दल त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये ब्लू स्टार संघातून खेळताना देखील दिसले, याच मैदानामध्ये घडले, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. दीपक सरदे यांच्या शुभ हस्ते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आकाशजी त्याचबरोबर अक्षय सुर्वे यांनी जर ते उपलब्ध नाही आहेत तर त्यांच्या वतीने नितेश त्याचा स्वीकार करतील. आनंद लोके त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित. त्या चिठ्ठ्यांमध्ये 1, 2, 3 असे नंबर आले. ब्लू स्टार एका बाजूला श्री स्वामी समर्थ वरळी, रिया 11 कल्याण हे 3 संघ आले होते. आणि फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज देण्यापूर्वी आपण वैयक्तिक पारितोषिक देण्याकडे वळूया. उत्कृष्ट फलंदाज म्हणून जात आहे एनीबडी गेस्ट आकाश पवार यांना जात आहे. प्रभावी केलं ओरम क्रिकेट तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज ओमकार चव्हाण श्री स्वामी समर्थचे यायचे.
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांनी प्रभावी केला. धावा देखील वाचवल्या. असे कुणाल यांना विनंती करतो, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार त्यांना जातोय. आणि आणि आता राहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रभावी केला तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणाला जातो यावर सर्वांच्या नजरा असतील. आणि कोणी सांगू शकतं का मॅन ऑफ द सिरीज कोणाला जाते? सुनील विश्वकर्मा म्हणजेच गांगुली यांना जात आहे. खूप चांगली फलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये 35 धावा कुठल्या होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली. आणि विनंती करतो आधार स्तंभ आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि याच आमदार चषक 2024 चे मानकरी कोण ठरतात याच्याकडे लक्ष असेल. तृतीय पारितोषिकाचे मानकरी VI11 कल्याण संघ. आपण पूर्ण संघ यायचंय आणि अगदी सुरुवातीच्या मॅच पासून ते मैदानामध्ये कायम आहेत. चला लवकर यायचंय. VI11 कल्याण. वेळ दौडवू नये कारण पाऊस येतोय. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. विनंती करतो आपण पूर्ण संघ यायचा आहे. थर्ड प्राइज विनर VI11 कल्याण. प्रभावी केलं. सकाळपासून या मैदानामध्ये ते या स्पर्धेसाठी दाखल झाले. आमच्या विनंतीला मान देऊन चांगला खेळ केला आणि तृतीय VI11 कल्याण संघाचा खूप चांगला प्रयत्न आपला देखील होता. खूप चांगली खेळी पाहायला भेटली. पूर्ण संघाचं अभिनंदन. द्वितीय पारितोषिक विजेते या स्पर्धेचे आयोजक यजमान संघ ब्लू स्टार क्रिकेट क्लब आणि विकी कुबाल या संघाचे ओनर होते, संघ मालक होते. सगळ्या संघाला घेऊन याची विनंती करतो. खूप चांगलं होता. पूर्ण संघाचं अभिनंदन. धन्यवाद. तदनंतर विकी आणि सागर हिरे. विकी आपल्याला विनंती करतो. सागर हिरे आपल्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिक द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ वरळीचा संघ. चिठ्ठीमध्ये देखील पाहिला आला. नक्की स्वामी त्यांच्या पाठीशी होते आणि संघाला प्रथम पारितोषिक इथे भेटत आहे. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. एक विशिष्ट शैलीची गोलंदाजी वरळीच्या विभागातून पाहायला भेटते. चक्री पद्धतीची गोलंदाजी सागर आणि विकी
श्री स्वामी समर्थ खूप चांगल्या खेळी केली. आपण इथपर्यंत आलात, आमच्या विनंतीला मान देऊन चांगला खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि तत्पूर्वी तिन्ही संघ आणि सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. कार्यकर्ते आपण दक्षता घ्या.